सुशिक्षित युवकांना रोजगार मिळावा यासाठी नांदेडमध्ये इनोव्हेशन सेंटर सुरू करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं। नांदेड येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। इनोव्हेशन सेंटर आपल्याला नांदेडला द्यायचं आहे। टाटा कंपनीच्या बरोबर आम्ही टायअप केलेला आहे। अलीकडच्या काळात आर्ट्स, सायन्स, कॉमर्स ह्याचं शिक्षण घेतल्यानंतर तेवढ्या काही मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या उपलब्ध होत नाही। मुला मुलींना एक नवीन दालन आम्ही ह्या निमित्तानं रोजगार मिळण्याच्या करता उघडतोय। माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। यावेळी त्यांच्या सोबत जिल्ह्यातील अनेक सहकाऱ्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय। नरसी येथे झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला खदगावकर समर्थकांनी मोठी गर्दी केली होती। ऑटोच्या अपघातात 4 जण जखमी झाल्याची घटना भोकर फाटा ते बारड रोडवर झाली आहे। यातील 4 जखमींपैकी 2 अत्यावस्थ आहेत तर जखमीमध्ये एका बालकाचा समावेश आहे। नरशी इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रवेश सोहळा बराच वेळ रंगला होता। कार्यक्रम रटाळ झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषण सुरू असताना महिलांनी खुर्च्या सोडून बाहेरचा रस्ता धरला। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्यास दादांनी असमर्थता दर्शवल्याने महिला नाराज झाल्या अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती। त्याकरता सकाळी 6 ते रात्रीपर्यंत आम्ही काम करत असतो। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव। नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव। नमस्ते नांदेड।